नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी समीर दिवाण सर. इयत्ता 9वी इतिहास दिवस 25 या सेतुपाठामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला इयत्ता 9वीचा राज्यशास्त्र पाठ दुसरा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल याचे महत्त्वाचे मुद्दे बघताना इयत्ता 8वीमधला आपला भारताची संसद हा जो नागरिक शास्त्राचा पाठ होता त्याबाबत आपल्याला थोडीफार चर्चा करायची आहे. आता सुरुवातीला भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल हा पाठ बघताना यातले काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका. भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे नीट समजून घ्या की प्रत्येक देशाला आपल्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात. राष्ट्रहित लक्षात घेऊन कोणत्या देशाची मैत्री करावी, कोणत्या गटात सामील व्हावे याचा निर्णय ते राष्ट्र घेत असते. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची याचा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक सार्वभौम देशाला असतो. या वैचारिक भूमिकेलाच परराष्ट्रीय धोरण असं म्हणतात. यात राष्ट्रीय हितसंबंध कसे असतात तर आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्र ज्या उपाययोजना करते त्यालाच राष्ट्रीय हितसंबंध असे म्हणतात. आर्थिक विकास साधून देशाचे सामर्थ्य वाढवणे याचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. आता राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण कसं आहे तर संरक्षण व आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्रीय धोरणाद्वारे केली जाते. राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट आहे तर ते साध्य करण्याचे साधन परराष्ट्र धोरण हे आहे. राष्ट्रीय हितसंबंधात बदल होतात त्यामुळे परराष्ट्रीय धोरणही बदलत असतं. आपलं भारताचं परराष्ट्रीय धोरण कसं आहे तर स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताला परराष्ट्रीय धोरण ठरवण्याचा अधिकार मिळाला. भारताचे परराष्ट्रीय धोरण शांतता, मानवी हक्क, राष्ट्राची सुरक्षितता या शाश्वत मूल्यावर आधारलेले आहे. भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची मार्गदर्शक तत्वे संविधानाच्या 91व्या कलमात दिलेले आहेत. आणि ह्या मार्गदर्शक तत्वाची तरतुदी काय आहेत तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रात न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय करार व कायदे यांचा आदर करणे, तर लवादाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय मार्गाने सोडवणूक करणे. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट काय आहेत तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य देणे, आंतरराष्ट्रीय समस्या व वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे, अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे, देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील असे प्रयत्न करणे, भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे, भारतीय दूतावासाद्वारे अन्य देशात वास्तव्य करीत असलेल्या भारतीय नागरिकांच्या हितांचे रक्षण करणे आणि आर्थिक हितासाठी अन्य देशांशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. आता या साधारण काही महत्त्वाच्या गोष्टी थोडक्यात मी तुम्हाला सांगितल्या. तर त्यावेळेला आपल्या जे 8वीतला पाठ आपण आता उजळणीमध्ये बघणार होतो की भारतीय संसद ही कशी होती. भारताची संसद तर त्या नेमकं काय तर राष्ट्रीय पातळीवरील शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हणतात. थोडी उजळणी नीट लक्षात आठवा, आपण 8वीला शिकलो होतो. संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो. राष्ट्रपतीला संसदेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेता येत नाही. भारतीय संविधानाकडूनच संसदेची निर्मिती झाली आहे. आता खासदार बघा, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सदस्यांना खासदार असे म्हणतात. आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सभागृहात मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न खासदार करत असतात.
आणि शासनाकडून खासदारांना आपल्या मतदारसंघाच्या विकास कामासाठी विकास निधीतूनच पैसे दिले जातात. जसे आपल्याला आता संसदेची रचना, ही रचना कशी आहे ही साधारण बघायचे बघा. संसदेचे दोन साधारण प्रमुख भाग आपण करतोय. एक लोकसभा, दुसरा राज्यसभा. संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा, तर संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 552 सदस्य आहेत, तर राज्यसभेमध्ये एकूण 250 सदस्य संख्या आहे. देशभरातील भौगोलिक मतदारसंघातून थेट जनतेची सदस्यांची निवड होते जनतेकडून, हे लोकसभेत. तर प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने घटक राज्ये व संघशासित प्रदेश यांच्या विधानसभांच्या सभासदांकडून 238 सदस्यांची निवड होते. अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधी नसल्यास राष्ट्रपती 2 प्रतिनिधींची नेमणूक करतो लोकसभेत. तर राज्यसभेमध्ये कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीमधून 12 व्यक्तींची निवडणूक राष्ट्रपतींकडून होते, त्याची नेमणूक. लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातींना मतदारसंघ आरक्षित ठेवलेले असतात, मात्र राज्यसभेत प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलेलं नाही. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. दर 5 वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका घेतली जाते. तर राज्यसभेमध्ये स्थायी सभागृह दर 2 वर्षांनी एकूण सदस्यांच्या 1/3 इतके सभासद निवृत्त होतात व तेवढ्याच सभासदांची नव्याने निवड होते. प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्षे इतका असतो. लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 25 पूर्ण असावं लागतं, तर राज्यसभेसाठी किमान 30 वर्ष पूर्ण असावं अशी अपेक्षा, असा अट त्या ठिकाणी ठेवलेली आहे. थोडक्यात आपण जेव्हा लोकसभा, राज्यसभा, संसदेचे जे आपण घटक बघतो त्यावेळेला या प्राथमिक ज्या गोष्टी आपण 8वीत शिकलो होतो त्याची थोडक्यात उजळणी आपल्याला माहिती असणं हे महत्त्वाचं आहे. संसदेची कार्य काय आहेत, तर कायद्यासंबंधी त्यांनी कामं करायची आहेत. जनहित आणि संविधानाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नव्या कायद्यांची निर्मिती करायची, कालबाह्य झालेले कायदे रद्द करायचे, अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या दुरुस्त्या व त्यात बदल करायचा हक्क या संसदेच्या कार्यामध्ये येतो. तर साधारण मंत्रिमंडळ नियंत्रण ठेवणं, संविधान दुरुस्ती, लोकसभेच्या अध्यक्षाची निवड किंवा उपाध्यक्ष निवड किंवा लोकसभा अध्यक्षांची कामं, राज्यसभेचे सभापती त्यांची कामं, हे आपल्याला या संसदाचं जे भारताची संसद जे आहे त्यातून आपण इयत्ता 8वीमध्ये शिकलेलो होतं. आणि इयत्ता 9वीमध्ये आपल्याला भारताचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीनं काम करतं आहे, काय त्याचं कार्य आहे हे आपण शिकतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला भारताचं परराष्ट्र धोरणाची वाटचाल याबाबतचा स्वतंत्र एक व्हिडिओ तुमच्या ग्रुपला येणारच आहे. हा सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी आणि 9वीचा अभ्यासाचा संबंध एकमेकाशी जोडण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ हा बघतोय, हा चर्चा आपण करतोय. यात जर तुम्हाला काही शंका असेल तुम्ही पर्सनलला व्हॉट्सअपला मेसेज टाकून विचारू शकता. तुमच्या शंका दूर केल्या जातील. 8वीचं नागरिकशास्त्राचं पुस्तक देखील नीट वाचा आणि 9वीचं देखील आपण राज्यशास्त्र पुस्तक आपण त्यात नीट वाचा. त्यातल्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवा, त्याचे मुद्दे टिपण काढा. वेळोवेळी जे तुम्हाला कृती दिलेल्या आहेत स्वाध्यायामध्ये किंवा त्या देखील व्यवस्थित सोडवा. आपल्याला हा अभ्यास राज्यशास्त्राचा, नागरिकशास्त्राचा अभ्यास आपल्याला स्पर्धा परीक्षेचे उत्तरं सोडवताना खूप उपयोगाला पडतोय. नीट अभ्यास करा, आरोग्याची काळजी घ्या आणि प्रत्येक वेळेला मी मुद्दाम सांगतोय की स्वतःचं आरोग्य व्यवस्थित जपा. अभ्यासाचा सराव देखील नीट ठेवा की जेणेकरून आपल्याला पुढच्या भविष्य काळात कुठलीही अडचण यायला नको. धन्यवाद.